SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। स्वातंत्र्य दिनी छत्रपती शिवाजी विद्यालयात दगडफेक, पोलीस घटनास्थळी दाखल। सविस्तर वृत्त असे। एकीकडे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात मात्र टवाळखोरांच्या किरकोळ वादातून शाळेच्या परिसरामध्ये दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेने पालकांमध्ये तसेच शिक्षक वृंदामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती जाणून घेतली। यावेळी अधिक माहिती शाळेचे सरचिटणीस श्री रामनाथ शिंदे यांनी SPN न्यूजशी बोलताना दिली। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत कार्यक्रम चालू असताना कार्यक्रमाचा शेवट होण्याच्या वेळेस बाहेरील टवाळखोर येऊन त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती आणि शाळेच्या आवारात बाहेरून दगडफेक केली आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचं कृत्य या ठिकाणी त्यांच्याकडनं घडलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा दहशत निर्माण झाली आहे। आणि हे सगळे टवाळखोर हे बाहेरचे असून या शाळेशी त्यांचा काही संबंध नाही अशा लोक या ठिकाणी येऊन ते शाळेला उपद्रव देतात। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी दिलेल्या आहेत। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी बोलवलेलं होतं। त्यांनी त्यांच्या परीने जे काही केलं ते त्याच्यामुळे थोडं वातावरण शांत झालं आणि अशा प्रकारे असा पुन्हा उपद्रव होऊ नये हीच आमची या ठिकाणी संस्था चालक या नात्याने इच्छा आहे। परंतु वारंवार इथे गेटवरती शिक्षक आमचे उभे असतात, शिपाई असतात, त्यामुळे जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही त्याच्यासाठी प्रोटेक्शन करतो आणि त्या ठिकाणी वॉचमन यांना सगळ्यांना ठेवून आम्हाला ते जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतो। पोलिसांनी या टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता पालकांतर्फे आणि नागरिकांतर्फे जोर धरू लागली आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।